नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 29 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघत आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. सो आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती महाराष्ट्रासंबंधीची आहे. महाराष्ट्र शासनाने अखेर निर्णय घेतलेला आहे की 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना मोफत लस महाराष्ट्रातर्फे दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने 28 एप्रिल 2021 रोजी हा निर्णय घेतला. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे 2021 पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण सुरू होणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे काय ना की जी ती न्यूज आहे की बाबा 1 मेपासून 18 वयोगटातील आणि त्याच्यावरचे जे आहेत 18 ते 44 त्यांचं लसीकरण सुरू होईल. तर महाराष्ट्राने हे स्पष्ट केलेलं आहे लसींचा पुरवठा आपल्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे 1 तारखेला तरी ते शक्य होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे कोविन पोर्टल होतं तर ते कोविन पोर्टल म्हणजे ते गडबडलेलं आहे की एकदम तिच्यावर मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन व्हायला लागलेत आणि त्याच्यामुळे मग त्याच्यात प्रॉब्लेम्स आलेले आहेत. त्यातल्या त्यात कोविशिल्डची जी लस होती जी आधी 400 रुपयांना पर डोस म्हटलं होतं राज्यांना, ते आता 300 रुपयापर्यंत आलेलं आहे सिरम इन्स्टिट्यूट. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की एकंदरीतच एक तर केंद्र शासन, राज्य आणि प्रायव्हेट या संबंधीचे जे काही वेगवेगळे दर आहेत त्याच्यावरून ऑलरेडी इश्यूज आणि डिबेट सुरू आहे, टीका टिप्पणी चालू आहे. तर सिरमने 100 रुपये कमी केलेले आहेत. तर महाराष्ट्राने सर्वांना आता 18 ते 44 मोफत लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, आता अमेरिकेमध्ये दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना मास्कपासून मुक्ती मिळणार आहे आणि तसं साथरोग नियंत्रण विभागाने स्पष्ट केलेलं आहे काल. तर करोना लसीचे दोन्ही डोस ज्या नागरिकांनी घेतलेले आहेत त्यांना गर्दीचं ठिकाण वगळता, म्हणजे तिथं कंडिशन आपलं आहे की गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला मास्क घालावं लागेल, पण गर्दीचं ठिकाण वगळता सार्वजनिक ठिकाणी तुम्ही मास्क घालण्याची काही गरज नाही आहे ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत. जसं इस्रायलच्या बाबतीत त्यांनी जवळपास 60% नागरिकांना 2 डोस त्यांचे कंप्लीट झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी मास्क मुक्ती डिक्लेअर करून दिलेली आहे की मास्क घालायची गरज नाही. आणि निवडक परिस्थितीमध्ये लस घेतली नसेल तरी मास्क न घालण्याची परवानगी अमेरिकेने दिली आहे. आता हे का महत्त्वाचं आहे की जनजीवन पूर्वपदावर येणं त्याच्यासाठी महत्त्वाची असणारी ही गोष्ट आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लष्करी सराव वरून 2021 भारत आणि फ्रान्सचा नौदलाचा युद्ध सराव आहे. सो MCQ करता लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये MCQ करता काही मुद्दे लक्षात ठेवायचे. म्हणजे काय की युद्ध सराव कोणत्या 2 देशांमधला आहे, तो नौदलाचा आहे, हवाई दलाचा आहे का आर्मीचा, लष्कराचा, तर ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ओके, आता याच्यामध्ये भारत आणि फ्रेंच नौदलाचा संयुक्त सराव जो आहे वरून 2021 तो अरबी समुद्रात संपन्न झाला, 3 दिवसांचा होता. भारताची युद्धनौका तरक्ष जी आहे ती अजून पण फ्रेंच नौदलाबरोबर कवायती सुरू ठेवणार आहे जरी हा युद्ध सराव संपलेला असला तरी. 3 दिवसांचा सराव जो आहे तिच्यात भारताच्या नौदलातर्फे खालील सर्व सहभागी झालं होतं. कोण कोण? आता बघा, हे सगळे MCQचे मुद्दे आहेत की काय लक्षात ठेवायचं. INS कोलकाता, INS कोलकाता ही विनाशिका आहे. ओके, तरक्ष आणि तलवार युद्धनौका आहेत. आताच बघितलं आपण तरक्ष MCQ करता की सराव संपल्यानंतर सुद्धा फ्रेंच नौदलाबद्दल कवायती करणारी युद्धनौका तरक्ष आहे. आणि एकंदरच 3 दिवसाच्या सरावात तरक्ष आणि तलवार या युद्धनौका समाविष्ट झाल्या होत्या. दीपक इंधनवाहू नौका आहे बघा. दीपक काय आहे? इंधनवाहू नौका. सिकिंग आणि चेतक हेलिकॉप्टर आहे बघा. सिकिंग ऑलरेडी आपण आता काही दिवसांपूर्वी बघितलं होतं आणि त्याला काय म्हटलं होतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर कलवरी वर्गातली पाणबुडी आणि P-8I हे समुद्रावर टेहाळणी करणारं विमान आहे बघा, तर तेही झालं होतं याच्यामध्ये सामील. एकंदरीतच उद्या प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तुम्हाला की दीपक काय आहे? विनाशिका, युद्धनौका, हेलिकॉप्टर, समुद्रावर टेहळणी करणारं विमान, इंधनवाहू नौका, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो हे महत्त्वाचं आहे आपल्याकरता. तेजस विमान जे आहे तर त्याची जी आहे तर मारक क्षमता वाढवण्यात आलेली आहे बघा. ओके, आता तेजस जे आहे त्याच्या भात्यामध्ये हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असणारं पायथॉन नावाचं जे क्षेपणास्त्र आहे 5व्या पिढीतलं त्याचा समावेश केलेला आहे. तेजसवर बसवण्यात आलेली डर्बी आणि पायथॉन या दोन्ही क्षेपणास्त्रांनी त्यांचं लक्ष अचूकरित्या भेटलेलं आहे. सो यशस्वी चाचणी झालेली आहे. तेजसची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीने केलेली आहे. स्वदेशी प्रोडक्ट आहे बघा आणि दृष्टीपल्ल्याड असणाऱ्या लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी ते सक्षम आहे. सो तेजसबद्दल या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, निधनमध्ये जनार्दन सिंह गेहलोत, वय वर्ष 70, आंतरराष्ट्रीय आणि आशियाई कबड्डी महासंघाचे अध्यक्ष होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष होते बघा.
आणि भारतीय कबड्डी महासंघाचे अध्यक्षपद सलग 28 वर्षे त्यांच्याकडं होतं. याच्या आधी शरद पवारजी होते बघा, आणि त्यांचं एकंदरीतच जे काही नियम बदलले होते, मग त्यांना ते अध्यक्षपद त्यांनी सोडलं आणि नंतरच्या काळात जवळपास 28 वर्ष जनार्दन सिंह गेहलोत भारतीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे एकनाथ गायकवाड यांचंही निधन झालं, वय वर्ष 81. मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. त्यांची कारकीर्द बघा राजकीय 1985, 90, 99 अशा 3 वेळा मुंबईतील धारावी मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. 93 ते 95 या काळात पहिल्यांदाच ते राज्यमंत्री झाले बघा. 99मध्ये दुसऱ्यांदा राज्यमंत्री झाले. 2004मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांचा त्यांनी पराभव केला होता. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र दुरुस्ती कायदा जो आहे तो अंमलात आलेला आहे. याच्याबद्दल आपण मार्चमध्ये बघितलं होतं ऑलरेडी. सो केंद्रीय गृहमंत्रालयाने 27 एप्रिलला म्हणजे मंगळवारी दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र दुरुस्ती कायदा अधिसूचित केलेला आहे. आणि आता नायब राज्यपाल जे आहे त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये दिल्ली सरकार येतं, म्हणजे दिल्ली त्यांच्या अधिकार कक्षेत आलं. नायब राज्यपालांचे अधिकार वाढवलेले आहेत. दिल्लीतल्या राज्य सरकारच्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या अधिकारांना कात्री लागलेली आहे आणि नायब राज्यपालांच्या संमतीशिवाय कोणत्याही निर्णयाची दिल्ली सरकारला अंमलबजावणी करता येणार नाही. MCQ करता महत्त्वाचं ठेवा, कुठलाही निर्णय आता नायब राज्यपालांच्या परवानगीशिवाय त्यांना घेता येणार नाही आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अनिल बैजल हे दिल्लीचे नायब राज्यपाल आहे. शेवटी दिल्ली आणि केंद्र हा संघर्ष फार जुना आहे बघा. असं नाही आता आम आदमी पक्ष आणि BJP आहे. केंद्रात काँग्रेस आणि दिल्लीला काँग्रेस असताना, शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना सुद्धा इश्यू होते. ओके. आणि 2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे. तिच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की वास्तविक लोकनियुक्त सरकारला प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार असल्याची आणि त्याद्वारे नायब राज्यपालांच्या अधिकार कक्षा स्पष्ट करणारा निकाल 2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याचा अर्थ काय? लोकांनी निवडून दिलेल्या सरकारनी निर्णय घेतले पाहिजेत. आता या निकालाला बगल दिलेली आहे केंद्र सरकारने आणि नायब राज्यपालांना निर्णयाचं अंतिम अधिकार देणारं दुरुस्ती विधेयक संसदेत आणलं. 22 मार्चला लोकसभा, 24 मार्चला राज्यसभा यांनी त्याला मंजुरी दिली होती, आपण बघितलं होतं. आणि याच्यामुळे आता केंद्र सरकारचे प्रतिनिधी असणारे नायब राज्यपाल म्हणजेच दिल्ली सरकार, आता असं जी काही व्याख्या आहे ती प्रत्यक्षात आलेली आहे. सो नायब राज्यपाल म्हणजे दिल्ली सरकार. आता दिल्लीला काही करायचं असलं तर नायब राज्यपालाकडे जायचं आणि नायब राज्यपालाशी तुमचं जमत नसलं तर मग ते कठीण असणार आहे बघा सगळं प्रकरण. ओके. त्याच्यानंतर दिल्लीच्या बाबतीत बघा, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही आहे. सार्वजनिक व्यवस्था, पोलीस, जमीन हे विषय केंद्राच्या अखत्यारीत आहेत. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आरोग्य असेल, शिक्षण असेल, शेती असेल, वन, वाहतूक हे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. आणि सगळा मेजर इशू हाच आहे. सार्वजनिक व्यवस्था, पोलीस आणि जमीन हे 3 जे केंद्र सरकारच्या अधीन आहेत विषय, त्याच्यावरूनच मुळात वाद रेग्युलर सुरू असतात. याच्यातलं कलम 239 हे लक्षात ठेवा. MPSC प्रिलिम्समध्ये याच्यावर 2 ते 3 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. 59वी घटना दुरुस्ती 1991 याच्यावर पण प्रश्न आलेला आहे बघा. सो दिल्लीच्या बाबतीमध्ये हे 2 रेफरन्सेस खूप महत्त्वाचे आहेत. वारंवार प्रश्न राज्यसेवेने विचारलेले आहेत. प्राध्यापक सुमन चक्रवर्ती यांना 2021चा GD बिर्ला पुरस्कार जाहीर झालेला आहे बघा. सो अभियांत्रिकीचा उपयोग जो आहे तो आरोग्य क्षेत्रात काही साधनसुविधा निर्माण करण्यासाठी केल्याबद्दल प्राध्यापक सुमन चक्रवर्ती यांना 2021चा GD बिर्ला पुरस्कार जाहीर झाला. करोना निदानासाठी फेलुदा चाचणी त्यांनी आणली होती, जिच्यामध्ये जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान या दोघांचा संयोग आहे. ओके. आता प्राध्यापक सुमन चक्रवर्ती हे खरगपूरच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना पुढील शिष्यवृत्त्या मिळालेल्या आहेत बघा. विद्यावृत्ती किंवा शिष्यवृत्ती: अलेक्झांडर हुम्बोल्ट विद्यावृत्ती, भारत अमेरिका संशोधन विद्यावृत्ती, जगदीशचंद्र बोस शिष्यवृत्ती. सूक्ष्मद्रायू हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. सूक्ष्मद्रायू काय आहे ना, की सूक्ष्मद्रायू म्हणजे काय? अर्धद्रवी पदार्थ जे असतात, अर्धद्रवी, ओके, म्हणजे पूर्णपणे द्रवीभूत न होणारे पदार्थ वेगवेगळ्या मार्गिकातून कसे प्रवास करतात याचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. याला सूक्ष्मद्रायू असं म्हटलं जातं. याच्यासाठी भारतातली पहिली प्रयोगशाळा त्यांनी उभारलेली आहे. सो MCQ करता हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्यांचं योगदान म्हणजे काय, की त्यांनी अनेक संशोधनांचं पेटंट घेऊन उद्योगांना व्यावसायिक वापरासाठी ते दिलेलं आहे. जसं रक्तातील पेशींची संख्या सांगणारी कमीत कमी किमतीची स्पिनिंग डिस्क किंवा रक्ताच्या चाचण्यांसाठी कागदी पट्टीचं अधिक सुटसूक तंत्रज्ञान. कर्करोगाच्या पेशींचं वर्तन कसं होतं हे सांगणारं ट्यूमर ऑन अ चिप हे तंत्रज्ञान.
न्यूक्लिक ॲसिडवर आधारित कमी खर्चाची कोविड संसर्ग शोध चाचणी ही त्यांनी काढलेली आहे. आणि आताच्या काळात मग त्यांचं जे काही महत्त्व आहे ते याच्यावरून जास्त वाढतं बघा. त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत तरुण वैज्ञानिक पुरस्कार 2008, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2013, GD बिर्ला पुरस्कार जो आहे तो उद्योजक घनश्याम बिर्लांच्या स्मृत्यर्थ 1991 पासून त्यांना दिला जातो GD बिर्ला पुरस्कार जो त्यांना मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये 5 लाख रुपये रोख असं त्याचं स्वरूप आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की वेलफेअर युनिव्हर्सल, सोशल वेलफेअर युनिव्हर्सल. आता खरं तर आजच्या डेटमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आपण कोविड-19मुळे फेस करतो आहे तिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की इंटर आणि इंटा मायग्रेशन, स्थलांतर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आजच्या याच्यातला पहिला. दुसरा जो मुद्दा आहे आपण फेस करतो तो आहे फूड सिक्युरिटी. ओके. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा ज्या आहेत आरोग्यातल्या, सो हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. ओके. सो असे 3 मुद्दे आहेत की ज्याच्यासाठी आज आपला संघर्ष सुरू आहे. आणि मग आता सोशल वेलफेअर युनिव्हर्सल करत असताना हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट इथं येतो की तुम्ही या गोष्टींचा विचार केला पाहिजे की मायग्रेशन असेल, फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा असेल, है ना. मग याच्याकरता सोशल वेलफेअर स्कीम ज्या आहेत त्या प्रॉपरली इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. आता असं आपल्यासमोर चित्र आहे की 75 मिलियन लोक जी आहेत ती गरिबीच्या खाईमध्ये लोटली गेलेली आहेत ह्या सगळ्या याच्यामुळे, है ना. आणि त्याच्यामुळे काय आहे ना की त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण जे आहे ते आयर्लंडचं आहे की आयर्लंड हा असा देश आहे की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वेलफेअर ज्या आहेत तर त्या गोष्टी वेलफेअर स्कीम्स आणि त्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली इम्प्लिमेंट केल्या. मग तिच्यामध्ये पॉवर्टी असेल, फेमाईन असेल किंवा जी काही पुअर लॉ सिस्टीम होती त्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या प्रिपेअर केल्या. आणि आजच्या डेटमध्ये सोशल वेलफेअर सिस्टीममध्ये एक 4 फोल्ड ॲपरेटस त्यांनी केलेला आहे जिच्यामध्ये ती लोक सोशल इन्शुरन्स तुम्हाला देतात, सोशल असिस्टन्स देतात, युनिव्हर्सल स्कीम्स देतात आणि एक्स्ट्रा बेनिफिट्स देतात. सो 4 गोष्टी त्यांच्यातर्फे दिल्या जातात. सोशल इन्शुरन्स, त्याच्यानंतर सोशल असिस्टन्स, युनिव्हर्सल स्कीम, एक्स्ट्रा बेनिफिट्स. मग असं भारताने करणं अपेक्षित आहे. कितीतरी स्कीम ज्या आहेत बघा की सेंटरच्या आणि स्टेटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या ओव्हरलॅप होतात. जसं आयुष्यमान भारत आणि आपली महात्मा ज्योतिबा फुले जी आरोग्य योजना आहे ती एकत्रित करण्याचा पण निर्णय आधी करण्याचा विचार झाला होता पण ते नंतर नाही झालं. म्हणजे काय ना की पॅरलली स्कीम तुम्ही चालवता, अशा कितीतरी स्कीम असतात. मग त्यांना तुम्ही प्रॉपर जर करून त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रभावी केलं तर त्यातून चांगल्या गोष्टी मिळू शकतात. त्याच्यानंतर अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स, द सायलेंट थ्रेट, म्हणजे की जे बॅक्टेरिया आहे ना किंवा फंगस आहे त्यांचं जे काय आहे की अँटी मायक्रोबाईल रेझिस्टन्स म्हणजे बॅक्टेरिया आणि फंगी इव्हॉल्व होतात आणि आताची जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे तिला ते रेजिस्ट करतात. म्हणजे आताच्या मेडिकल ट्रीटमेंटनी त्यांच्यावर काही फरक पडत नाही. सो याला म्हटलं जातं AMR, अँटी मायक्रोबियल ट्रीटमेंट, ज्यामुळे आताची जी काही औषधं उपलब्ध आहेत फंगी आणि बॅक्टेरियासाठी ती प्रभावी ठरत नाहीत. ते त्यांनी तो रेजिस्टन्स स्वतःमध्ये आणलेला आहे, इव्हॉल्व केलेला आहे. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता असं का होतं तर त्याचं रिझन आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तिच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी मिसयूज ऑफ अँटी मायक्रोबियल मेडिसिन. ओके. म्हणजे सिम्पली जर तुम्ही बघितलं की मिसयूज ऑफ मेडिसिन. ओके. म्हणजे अँटी मायक्रोबियल मेडिसिन जे आहे मिसयूज, जसं म्हणजे अँटीबायोटिकच्या बाबतीमध्ये गरज नसताना 4th जनरेशनचा अँटीबायोटिक वापरणं, 3rd जनरेशनचा अँटीबायोटिक वापरणं. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की तो म्हणजे काय की ॲग्रिकल्चर, है ना. ॲग्रिकल्चरमधल्या ज्या काही गोष्टी आहेत की ॲग्रीमधल्या इनॲप्रोप्रिएट जो काही यूज आहे मेडिसिनचा तो. त्याच्यानंतर तिसरी म्हणजे जास्तीची कीटकनाशकं वगैरे आपण जे काय वापरतो. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग साईट्स ज्या असतात, म्हणजे मेडिसिन जिथं तयार होतं फार्मा कंपन्या, तर तिथं जर प्रॉपरली सुरक्षितता नसली, तिथला जो एरिया जो क्लीन नसेल तर तिच्यामधूनही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. सो हे 3 महत्त्वाचे कारणं आहेत. मिसयूज ऑफ अँटीमायक्रोबियल मेडिसिन किंवा ॲग्रिकल्चरमध्ये इनॲप्रोप्रिएट तुम्ही मेडिसिन वापरताय किंवा फार्मास्युटिकल जागा ज्या आहेत त्याच कंटॅमिनेटेड आहेत, त्याच्यामधून हे रेजिस्टन्स या बॅक्टेरिया फंगीमध्ये येतात. आणि दरवर्षी जवळपास 7 लाख लोकांचा याच्यामुळे मृत्यू होतो. 7 लाख लोक जे आहेत ती या AMRमुळे मरतात. कारण बेसिक आहे की तुमचं जे मेडिसिन आहे ते कामच करत नाही. सो है ना, मृत्यू हा अटळ ठरतो. याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. सो ही एक कन्सेप्ट AMR लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे वॅक्सिनेशनचा, की वॅक्सिनेशनचा सप्लाय कमी आहे परंतु
आता याच्यामध्ये वॅक्सिनेशनचं वेस्टेज आपण थांबवणं गरजेचं आहे. म्हणजे प्रॉपर त्याचं जे काही टेम्परेचर मेंटेन करणं वगैरे वगैरे त्या ज्या गोष्टी आहेत, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की वेस्टेज आपण कमी केलं पाहिजे. सर्वात जास्त वॅक्सिनेशन जे काही आता झालेलं आहे त्याच्यात 1 नंबरला महाराष्ट्र आहे बघा. ओके, 2 नंबरला जे राज्य आहे ते राजस्थान आहे, 3 नंबरला जे आहे ते UP आहे, त्याच्यानंतर 4 नंबरला जे गुजरात आहे. ओके, सर्वात जास्त वॅक्सिनेशन झालेलं राज्य तिच्यामध्ये पण काय, महाराष्ट्रात 1.5 कोटी, राजस्थानमध्ये 1.3 कोटी. ओके, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश 1.25, गुजरात 1.23. सो हे कोटीमधले आकडे आहेत आणि हे एक महत्त्वाचं आहे बघा. सगळ्यात जास्त वेस्टेज जे झालेलं आहे ते तमिळनाडूमध्ये झालेलं आहे. मॅक्झिमम वेस्टेज जे आहे वॅक्सिनचं तर ते तिथं आहे. ओके, सो ती एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि एकंदरीतच हे जे वेस्टेज आहे ते होता कामा नये वॅक्सिनच्या बाबतीत. मग ती पण एक बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, सो हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट होता. त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे की इलेक्शन कमिशन संबंधीचा आहे बघा. आता इलेक्शन कमिशननी जे म्हटलेलं आहे की मिरवणुकीवर बंदी वगैरे, तर याच्यातला एकच महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपल्यासाठी तो म्हणजे काय की जे काही इलेक्शन्स आजच्या डेटमध्ये होत आहेत तर मल्टीफेज इलेक्शन जे आहे तर ते आता आपण थांबवले पाहिजेत. मल्टीफेज इलेक्शन कशासाठी घेतले जायचे, जसं आज पश्चिम बंगालमध्ये आहे की 8 टप्प्यात इलेक्शन, 10 टप्प्यात, एखाद्या राज्यात 12 टप्प्यात. खरं तर हे मल्टीफेज इलेक्शन का घेतले जातात, जर व्हायलन्स, सेन्सिटिव्हिटी असे जर मुद्दे असतील, संवेदनशील आहे एखादा प्रदेश है ना, मग तिच्यामध्ये जी आपली फोर्स असते, पोलीस असतात, तर त्यांना मूव्ह करायला वेळ लागतो किंवा तेवढी मॅनपॉवर आपल्याकडे नसते. एकाच दिवशी सगळ्या दूर जर सगळ्या मतदान केंद्रावर मतदान सुरू झालं तर त्या केसमध्ये मग सगळ्या दूर तेवढी पॅरामिलिटरी फोर्स आणि ते सगळं आपल्याकडे शक्य नसतं. सो त्यांना मूव्ह करण्यासाठी तो स्पेस मिळतो. परंतु मल्टीफेज इलेक्शनच्या बाबतीमध्ये जर तसं नसेल, ती संवेदनशीलता किंवा ते व्हायलन्स, हिंसाचार अशा गोष्टी नसतील तर इलेक्शन कमिशननी खूप प्रॉपरली तिथं वर्क करणं गरजेचं आहे आणि मल्टीफेज जे काही इलेक्शन्स आहेत ते जितके कमी होतील तितका फायदा होऊ शकतो आहे त्या काळामध्ये. तर त्याच्यावर ही चर्चा आहे. दुसरं महत्त्वाचं की शाळेच्या फीचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आजच्या डेटमध्ये. 2 प्रकारचे पालक इथं आहेत की एक पालक असा आहे की ज्याला फीमध्ये सवलत हवी होती कारण त्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे, आणि दुसरा वर्ग असा आहे की ज्याला आर्थिक अडचण नाही आहे परंतु शाळेने जी फॅसिलिटी दिलीच नाही त्याची फी शाळेला का द्यायची, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन सुरू आहे, म्हणजे मुलं शाळेत जात नाही, मग त्याच्यामध्ये है ना XYZ गार्डनची फी, लायब्ररीची फी, प्रयोगशाळेची फी ही जर तुम्ही लावत असाल तर त्याला काही मुद्दाच नाही आहे. तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आता महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संस्था शुल्क विनिमय अधिनियम 2019 आला होता बघा. म्हणजे 2011च्या कायद्यात त्यांनी बदल केला होता. मग आता याच्यात असं आहे की एखाद्या शाळेने गडबड केली तर 30 दिवसाच्या आत फी वाढीविरोधात 25% पालक एकत्र आले पाहिजेत. पण याच्यात मुद्दा असा असतो की आपलं मूल तिथं शिकतं आहे, मग पालक त्या शाळेच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली तर मग ही लोकं जी आहेत ते त्या मुलाच्या अगेन्स्ट काम करतात. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिच्यातून त्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. सो बेसिकली फी वाढीसंबंधी बऱ्याच राज्यांचे कायदेसुद्धा आहेत पण ते प्रॉपरली वर्क होत नाहीत. आणि आताच्या परिस्थितीमध्ये शाळांमध्ये जे काही आहे की राज्य सरकारने जे काही निर्णय घ्यायचे होते तर ते निर्णय घेतलेले नाही आहेत. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आहे. ओके, त्याच्यानंतर आसामसह ईशान्य भारतात भूकंपाचे धक्के बसलेले आहेत बघा. आणि बेसिकली अर्थक्वेक म्हटल्यानंतर तुम्ही अर्थक्वेकचं बेसिक वाचलं पाहिजे जॉग्रफीमधून. सो ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की हॉस्पिटलमध्ये जी आग लागते त्याचं प्रमाण काही कमी होत नाही. मुंबईमध्ये परत रुग्णालयाच्या आगीमध्ये 4 मृत्युमुखी पडले. UPSC मेन्स करता हॉस्पिटल फायर करून ठेवायचं तुम्हाला म्हणजे चान्सेस आहे मॅक्झिमम की त्याच्यावर प्रश्न येत्या काळात विचारला जाऊ शकतो है ना. इस्रायलच्या बाबतीमध्ये बघा, इस्रायलनी जरी म्हटलेलं असलं की 60% इम्युनायझेशन वॅक्सिनेशन त्यांचं झालेलं आहे वगैरे वगैरे, परंतु हिच्यामध्ये ज्या पॅलेस्टाईनशी रिलेटेड असणाऱ्या वसाहती आहेत तिथं खरंच यांनी वॅक्सिनेशन केलं आहे का की ते होऊच दिलेलं नाही, हा एक चर्चेचा मुद्दा आहे. आणि ह्युमन राईट्स वॉच यांनी एक अहवाल दिलेला आहे आणि इस्रायलवर प्रश्नचिन्ह उभा करणारा तो अहवाल आहे. आणि हिच्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत की इस्रायल जे आहे ते कसं पॅलेस्टाईनवादी लोकांना किंवा तिथल्या वसाहतींना कसं त्रास देतं त्याचं सगळं जे आहे तर ते याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ओके, सो तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि 213 पानाचा हा अहवाल आहे की जिच्यामध्ये त्यांनी पॅलेस्टाईनमधली जी काही जवळपास अर्धी लोकसंख्या आहे ना, तर पॅलेस्टिनींना जूनप्रमाणे हक्क पद्धतशीररित्या मिळू दिले जात नाहीत इस्रायलमध्ये. आणि इस्रायलमधला जो काही नागरिक आहे तो कशा पद्धतीने वर्क करतो आणि सरकार कसं करतं तर त्याच्यावर चर्चा आहे. आपण इस्रायल याचा मॅप तुम्ही बघणं गरजेचं आहे ना. इस्रायल, पॅलेस्टाईन, गाझा पट्टी, वेस्ट बँक आपण बऱ्याचदा केलेलं आहे आणि UPSCची बूस्टर सिरीज आहे, तिच्यात आपण ह्या सगळ्या गोष्टी करत राहू.
देशाला प्रशासकांपेक्षा व्यवस्थापकांची गरज आहे अशी ही चर्चा आहे. म्हणजे सुरुवातीला केंद्र सगळं करत होतं बघा, 2020पासून यांनी सांगितलं केंद्र करोनावर काम करत होतं, मग त्यांना शक्य झालं नाही, मग राज्यांना सांगितलं, राज्यांनी जिल्ह्याला सांगितलं, नंतर तालुका लेवलपर्यंत ही गोष्ट आली. म्हणजे काय की एकंदरच जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी जे आहेत की प्रशासकापेक्षा ते व्यवस्थापक मॅनेजमेंट करणारे असावेत. आणि एकंदरच अधिकारी वर्गाची जे उत्तरदायित्व आहे ते दिसून येत नाही करोना काळात, असा याचा रोख आहे. आणि याच्यात सिंपल आहे की बाबा प्रशासकापेक्षा आपल्याला मॅनेजमेंट करणाऱ्या लोकांची जास्त गरज आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानुसार मग सनदी सेवेमध्ये जे काही बदल घडतात मग ते प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाहीत, असाही याचा एक रोख आहे सिंपली. ओके, कालचे प्रश्न बघा. 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बिनचूक विधान निवडा. क्लोई जाओ या ऑस्कर मिळवणाऱ्या पहिल्या महिला दिग्दर्शिका ठरल्या. तर पहिल्या नाही आहेत, त्या दुसऱ्या आहेत. स्टेटमेंट चुकीचं आहे. नोमॅडलँड चित्रपटासाठी सर ऑथर अँथनी हॉपकिन्सला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तो फादरसाठी मिळाला आहे, नोमॅडलँडला नाही. फ्रान्सिस मॅकडॉर्मंट हिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार नोमॅडलँड चित्रपटासाठी मिळाला. हे बरोबर आहे. सो फक्त क बरोबर आहे. कॅडलर गुड गव्हर्नमेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 49वा आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणनुसार 22पैकी 18 राज्यात, आता हे बिनचूक नसलेलं विधान शोधायचं आहे, 22पैकी 18 राज्यात रक्तक्षय वाढला आहे. 22पैकी 12 राज्यांमध्ये उंची कमी राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत, त्याच्यामुळे यापैकी नाही. करोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केलं नाही म्हणून दंड झालेल्या एरेना सोलबर्ग कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? तर त्या नॉर्वेच्या पंतप्रधान आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर करोनासाठी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, असं मद्रासचं हायकोर्ट म्हटलं होतं. आजचे प्रश्न बघा. 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बिनचूक विधान निवडा. क्लोई जाओ या ऑस्कर मिळालं. चुकून ही फाईल आलेली आहे बघा. सो बघा, उद्याच्या याच्यामध्ये तुम्हाला ते प्रश्न देतो. आज थोडं टेक्निकल इश्यू झाला होता, त्याच्यामुळे मग आपलं लेक्चर लेट झालेलं आहे. सो 28चे जे प्रश्न आहेत ते बघूयात नंतर. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.